श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा म्हणजेच NFHSचा 6वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी प्रसिद्ध होणाऱ्या अहवालामध्ये राज्यनिहाय लोकसंख्या, कुटुंब नियोजन आणि पोषण यांचा आढावा घेतला जातो. यामध्ये गरोदर माता, नवजात बालकांचं आरोग्य आणि पोषण, प्रौढांचं आरोग्य, बालकांचं लसीकरण अशा विविध विकासाच्या निर्देशांकांची माहिती नोंदवली जाते. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णयांची आखणी, सुधारात्मक उपाययोजना आणि उपक्रम पुढील काळात हाती घेण्यासाठी हा अभ्यास सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तसेच ही माहिती देशाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रवासाचं मूल्यांकन करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. या अहवालातील आकडेवारीबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण बालरोग तज्ज्ञ, राज्याच्या वरिष्ठ सल्लागार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या माजी संचालक डॉक्टर मृदुला फडके यांची मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत घेतली आहे शैलजा तिवले यांनी. आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. या अहवालानुसार पहिल्या 3 महिन्यात गरोदर मातेच्या तपासणीचं प्रमाण 95%च्याही वर गेलंय आणि प्रसूतीनंतर आरोग्य व्यवस्थेकडून सेवा मिळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. या प्रगतीच्या टप्प्यांबाबत मॅम थोडक्यात काही सांगाल का? सर्वप्रथम शैलजा, मला इथे बोलावल्याबद्दल आकाशवाणीचे आभार मानते. नुकताच हा आपला NFHS 6 म्हणजे आपण जे म्हणतोय की राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाचा 6वा अहवाल प्रस्तुत झालेला आहे. हा अहवालाची जी तपासणी होती ती 2023 ते 2024 या कालावधीमध्ये केली आणि आता आपण तुलना करतोय की NFHS 5 मध्ये म्हणजे साधारण 2019-2020 साली काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे. म्हणजे गरोदर झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यात होणाऱ्या ज्या तपासण्या असतात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की प्रमाण वाढलंय, म्हणजे आपल्या लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आणि ह्याचं कारण मी असं म्हणेन की आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर ज्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये काम करतायत आणि आपले जे वैद्यकीय अधिकारी आहेत निरनिराळ्या आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयापासून तर छोट्या छोट्या रुग्णालयांपर्यंत तिथे लोकांमध्ये जनजागृती चांगली झालेली आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे? फायदा आईला पण फायदा आहे आणि बाळाला पण फायदा आहे. बाळाला सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे की पहिल्या 3 महिन्यात जर स्त्री आरोग्य केंद्रावर गेली असेल त्याच कालावधीमध्ये तिच्या गर्भात असलेल्या त्या बाळाची वाढ होत असते, त्याचे सगळे अवयव तयार होत असतात. तेव्हा तिला जर योग्य गोळ्या दिल्या, आणि ह्या गोळ्या कुठल्या सोप्या गोळ्या आहेत, विटॅमिनच्या गोळ्या आहेत. त्याची जर एक गोळी आईनी गर्भधारणा व्हायच्या आधी 1 महिना आणि गर्भधारणा झाल्यानंतर 3 महिने घेतली तर बाळाला शारीरिक जे व्यंग असतात या सगळ्यासारखे महाभयंकर आजार आपल्याला 70% तरी टाळता येतात. आणि त्यामुळे आपल्याकडे हे शारीरिक व्यंगाचं प्रमाण कमी होणार आहे. आणि अर्थातच जर बाळांचं जन्मतः वजन जर वाढलं ह्या तपासणीमुळे तर आणखीन चांगली गोष्ट आहे. जर वजन जन्मतः कमी असलं बाळाचं, म्हणजे 2.5 किलोच्या पेक्षाही कमी असलं, तर अशा बाळांना मोठी झाल्यावरती जर स्थूल झाली जरा 20 आणि 25 वर्षाला तर आपल्याकडे डायबिटीज, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर याचं प्रमाण वाढलेलं आढळून येतं. त्यामुळे आईची गर्भावस्थेमध्ये पहिल्या 3 महिन्यात तपासणी झाली तर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी टाळणार आहोत. शिवाय आईलाही त्याचा काय फायदा आहे, तर आईला कदाचित जास्त उलट्या होत असतील किंवा कडक डोहाळे असतील तर त्यावेळेला आपल्याला तिला योग्य तो इलाज करता येईल. त्यामुळे मला वाटतं NFHS 6चा हा जो अहवाल आहे हा फारच आशादायक आहे. निश्चितच मॅडम. ह्याला जोडूनच आणखीन एक प्रश्न आहे की आपल्याकडे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण अगदी 90%च्या वर गेले. मात्र यंदाच्या अहवालामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण मात्र थोडं 61%वरून 58%पर्यंत घसरलं आहे. तुमच्या मते ह्यामागची काय कारण असू शकतात? आपल्याकडे जशा 2 व्यवस्था आहेत, एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि दुसरी आपण जी म्हणतो ती प्रायव्हेट सिस्टीम. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर आता आपल्या लक्षात आले आहे की आपली जी सार्वजनिक आरोग्य सेवा
तिथे लोकांचं जाण्याचं प्रमाण कमी झालंय. ह्याला 2 कारणं असू शकतात. एक कारण असं असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांना लवकर ट्रीटमेंट मिळते, कदाचित तिथे तपासण्या जास्त होतात. या सगळ्या कारणांमुळे किंवा रुग्णांची पैसे देऊन सेवा घेण्याची क्षमता वाढली असेल असं वाटतं. ह्याच्या उलट जर आपण अतिशय चिंता करण्यासारखं कारण जर म्हणलो तर तो असं की सार्वजनिक आरोग्य सेवा लोकांना मिळत नाहीयेत किंवा तिथे औषधं मिळत नाहीयेत किंवा काय इन्व्हेस्टिगेशन तपासण्या वेळेवर झाल्या नाहीत, तर ही मला वाटतं मोठी चिंताजनक बाब आहे. आणि सगळ्यात पहिल्या ह्याच्यासाठी आपण असं केलं पाहिजे की सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये भरपूर डॉक्टर्स, भरपूर नर्सेस आणि भरपूर आरोग्य कर्मचारी उपलब्ध पाहिजेत. लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे आणि या सगळ्यासाठी मनुष्यबळ आणि अर्थातच आर्थिक बळ दोन्ही पाहिजे, तरच आपला विकास चांगला होईल असं म्हणायला पाहिजे. नक्कीच मॅडम. या अहवालानुसार असं दिसतंय की भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वरच स्थिरावला आहे. म्हणजे गेल्या NFHS 5 मध्ये पण तेवढाच होता, आताही तो तेवढाच आहे. आणि लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी साधारण जी एक आवश्यक पातळी म्हटली जाते 2.1, त्यापेक्षा सुद्धा तो कमी आहे. ह्या मागची कारण मीमांसा आणि ह्याचे पुढचे परिणाम याबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का? 2.1 हा खरा आकडा असतो, त्याच्यावर आपली लोकसंख्या स्थिर राहते. पण मी असा विचार करीन, आपल्याकडे आता खायला तोंड फार आणि पैसे कमी, त्यामुळे लोकांमध्ये खूप जागृती झाली आहे. शहरांमध्ये तर 2च्या वर आपल्याला मुलं दिसण्याची संख्या जवळजवळ नाहीच आहे आता, आणि इव्हन खेड्यामध्ये सुद्धा ती कमी आहे. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. आणि ह्याचं कारण अर्थातच एक कारण आहे की स्त्रिया आता शिक्षण घ्यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व कळायला लागलंय. त्यामुळे मला वाटतं की हे कुटुंब नियोजन जे सध्या चाललेलं आहे, माझं हे असं वैयक्तिक मत आहे की या पुढच्या 5 वर्षात आपल्याला हा दर आहे असाच ठेवला तरी चालेल. पुढच्या 5 वर्षानंतर आपण पुन्हा आढावा घेऊ जेव्हा, तेव्हा आपल्याला कदाचित बघता येईल की तो काय कमी जास्त हवा का नको. बालकांचं लसीकरणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालीच आहे. विशेषतः रोटा व्हायरसचं जे लसीकरण आहे त्याच्यात मोठी वाढ, म्हणजे गोवरचं लसीकरण सुद्धा वाढलेलं आहे. ह्याबाबत काय सांगू शकाल आपण? मला असं वाटतं की एक संशोधन जगामध्ये सगळ्यात चांगलं जर झालं असेल तर ते बालकांचं लसीकरण म्हणजे वॅक्सिन्स याचा जो शोध लागलेला आहे, ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हणेन फक्त रोटा आणि गोवर ह्या 2च लसींबद्दल बोलायला नको. आपल्याला सगळ्या लसीकरणाचं प्रमाण वाढलेलं पाहिजे. जसं BCG घ्या, BCG आपला जमतम आहे तेवढंच राहिलेलं आहे. किंवा पोलिओ घ्या, किंवा त्रिगुणी लस आता जी आपली 5 गुणी झालेली आहे. ह्या सगळ्या लसीकरणांचं प्रमाण चांगलं वाढलंच पाहिजे. आपल्याला थोडंफार वाढलेलं दिसतंय, पण मला जास्त काळजी गोवराची आहे. कारण आपल्याला दिसलेलं आहे की हे प्रमाण जरी कमी जास्त झालेलं असलं तरी ते खूप वाढायला पाहिजे, तरच आपल्याकडे गोवराचं आपल्याला जवळजवळ निर्मूलन करता येईल. आणि रोटा व्हायरस बद्दल देखील मी म्हणेन की त्याचं प्रमाण वाढलेलं ही चांगली गोष्ट आहे. कारण रोटा व्हायरसमुळे जो डायरिया म्हणजे जे जुलाब होतात ते कमी झालेले आहेत. तरी पण माझ्या मते लसीकरणाचं प्रमाण अजून आपल्याला हवं तसं म्हणजे 95%च्या वर, आणि ते सुद्धा सर्व लसींचं योग्य तऱ्हेने वाढून आपली लहान मुलं सगळी या सर्व आजारांपासून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. तुम्ही आत्ताच कुपोषणाचा उल्लेख केला. तर आपल्या NFHS 6 मध्ये तीव्र कुपोषण असेल बालकांमधलं किंवा वाढ खुंटणे असेल, त्याला आपण स्टनिंग म्हणतो, याचं प्रमाण कमी झालं आहे. परंतु एकंदर कुपोषणाचं प्रमाण 19.3% 19% झाले आहे. म्हणजे एकंदर कुपोषणाचा विचार करता ते फारसं कमी झालेलं नाही असं आकडेवारीमधून दिसतंय. ह्या दोन्ही बाबींमधली कारणं काही स्पष्ट करता येतील का? बालकांना कुपोषण का होतं? कारण त्यांना पहिल्या 6 महिन्यात जे आपण म्हणतोय की स्तनपान मिळायला पाहिजे, आणि निव्वळ स्तनपान 6 महिने आणि लवकर सुरू करायचं जन्मानंतर पहिल्या तासामध्येच, तर हे बाळांना मिळायलाच पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. म्हणजे हे कदाचित अज्ञानामुळे असेल, किंवा पैसे नसतील म्हणून असेल, किंवा बालकांना सारखे सारखे जुलाब होत असतील. आणि हे तर आपल्याला दिसतंय की NFHS 6 मध्ये कदाचित जुलाबांचं प्रमाण किंवा सर्दी खोकला होण्याचं प्रमाण काय फारसं कमी झालेलं नाहीये.
तर हे सगळं कमी न होता बाळाचं स्टंटिंग कसं काय सुधारेल बरं? आणि स्टंटिंग कशामुळे होतं, खुजेपणा कशामुळे येतो, तर हा क्रॉनिक आजार असतो. म्हणजे खूप दिवस चाललेला आहे हा आजार, किंवा त्या बाळाला सारखे जुलाब होत आहेत, किंवा सारखं पोषण त्याला मिळत नाहीये, तेव्हा त्या बाळांना खुजेपणा येतो. त्यामुळे मला वाटतं ह्याच्याबद्दल आपण खूप विचार करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, आईचं दूध मिळण्याचं प्रमाण 80% वर, म्हणजे मला तर वाटतं 6 महिने आईचं दूध मिळण्याबद्दल आपण एक मोठी जनजागृतीच केली पाहिजे. आणि तसंच पूरक आहार चांगल्या तऱ्हेने दिला पाहिजे, तर आपण कुपोषणावरती मात करू शकू. NFHS 6च्या अहवालात तंबाखू आणि मद्यपान महिलांमध्ये हे दोन्हींचं सेवनाचं प्रमाण घट झाल्याचे दिसते. पुरुषांमध्ये सुद्धा तंबाखूच्या सेवनामध्ये घट झालेली आहे. अर्थात ही अगदी थोडकीच आहे, परंतु पुरुषांच्या मद्य सेवनामध्ये मात्र निश्चित वाढ झाल्याचं आकडेवारीत दिसतंय. तर ह्या दोन्हींचा काय एकंदर आपल्याला सांगता येईल? आपल्याला मद्यपानाचे तोटे देखील माहिती आहेत, तंबाखू सेवनाचे तोटे देखील माहिती आहेत. निरनिराळ्या रोगांना आमंत्रणच असतं. काहीही म्हणलं तरी लिव्हरचे आजार होऊ शकतात, अनेक आजार होऊ शकतात. तंबाखूच्या सेवनाने आपल्याला माहिती आहे कॅन्सर सारखे आजार आणि अनेक आजार जर टाळायचे असले तर आपल्याला ह्याच्याबद्दल जनजागृती खूप केली पाहिजे असं मला वाटतं. मला शेवटी तुला असं सांगावं असं वाटतंय की विकास विकास म्हणजे तरी काय आहे, तर हे सगळं आरोग्य शिक्षण, म्हणजे आरोग्य शिक्षण आणि शाळेमधलं शिक्षण, या तिन्ही गोष्टींवरतीच माणसाचा विकास, सार्वभौम विकास जर आपल्याला व्हायला हवा असेल तर या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप जरुरीचं आहे. आणि मला वाटतं की NFHS 6च्या ह्या डेटामधून आपल्याला हीच माहिती मिळालेली आहे की काही गोष्टी चांगल्या झाल्या असल्या तरी काही गोष्टी एवढ्या चांगल्या नाही आहेत. आणि विशेष करून बालकांमधलं कुपोषण आणि बालकांना आईचं दूध मिळणं योग्य वेळेला आणि घन आहार योग्य मिळणं, याच्याबद्दल आपण फारशी प्रगती केलेली नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं या अजून धोक्याच्या घंटा आहेत आणि आपण वेळीच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच मृदुलाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला एवढ्या चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी स्पष्ट करून आपल्या श्रोत्यांना समजावून सांगितल्या. त्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, NFHSच्या 2023-24च्या अहवालाचं सर्वेक्षण 2 टप्प्यात पार पडलं. पहिला टप्पा मे 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात आला. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशभरातल्या सुमारे 6,79,000 कुटुंब, 7,16,000 महिला आणि 1,09,77 पुरुषांकडून ही माहिती संकलित केली आहे. या वर्षीच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार देशाच्या आरोग्य विकास निर्देशांकांमध्ये मातेचं आरोग्य, संस्थात्मक प्रसूती, बालकांचं लसीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये निश्चितच प्रगती झालेली आहे. कुटुंबाच्या आरोग्यासोबतच डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार आणि बचत गटांची माहिती या अहवालात पहिल्यांदाच नोंद केलेली आहे. या अहवालाचा पहिला टप्पा जाहीर झाला असून पुढच्या टप्प्यात आणखीन काही आकडेवारी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि मुलाखत शैलजा तिवले आणि निवेदन अभय धुमाळ.